श्री स्वामी समर्थ। मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी या शुभ आशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामींच्या चरण लीन असतात। दत्ता अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य श्रद्धास्थान आहे। मग यंदा 4 डिसेंबर 2025 ला आली आहे दत्त जयंती। या दत्त जयंतीच्या कालावधीत जर आपण काही सेवा केली, स्तोत्र केले, काही पारायण केले तर याचं पुण्यफळ आपल्याला 1000 पटीने मिळत असतं। अशी मान्यता आहे की या कालावधीमध्ये जे दत्त तत्व आहे ते पृथ्वीवर 1000 पटीने जागृत झालेलं असतं आणि जेही भक्त आपल्या काही समस्या असतील, आपल्या काही अडचणी असतील त्या जर महाराजांना सांगितल्या, दत्त महाराजांना सांगितल्या तर त्या लवकरात लवकर दूर होतात। एखादी इच्छा असेल ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होते। मग महाराजांना अतिशय प्रिय, दत्त महाराजांना अतिशय प्रिय अशी प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे। तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। मग ती जी सेवा आहे ती कोणती, चला तर जाणून घेऊ। पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पाठवा। बघा मंडळी, असंख्यांचे श्रद्धास्थान असणारे, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आहेत। अनेक भक्त न चुकता आपल्या घरामध्ये अगदी 1 दिवसीय पारायण करत असतात। कोणी 3 दिवसीय, कोणी 7 दिवसीय, कोणी 11, 21, 51 किंवा 108 वेळेस तुम्हाला जसं शक्य आहे तसं करायचं आहे। पण आपल्याला येत्या 7 दिवसीय न चुकता या दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे। तुमच्या जीवनात कोणतीही इच्छा असू द्या ती 100% पूर्ण होणार आहे। मग अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे। आता अनेक भक्त न चुकता जे श्री गुरुचरित्राचं पारायण आहे ते करणार आहे, पण तुमच्याकडून श्री गुरुचरित्राचं पारायण होत नसेल तर अगदी तुम्ही हे श्री स्वामी चरित्र सारामृताचं देखील पारायण करू शकतात। कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा दत्त अवतार आहे। व तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा जीवनात समस्या आहे ती सुद्धा लवकरात लवकर दूर होत नाही किंवा नोकरीच्या काही समस्या असेल किंवा मनुष्य जन्म म्हणल्यानंतर जीवनामध्ये अनेक समस्या येतात। मग त्या दूर करण्यासाठी जर आपण महाराजांची ही अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या समस्या सुटणार आहे आणि आपलं जीवन अगदी सुख, शांती, समृद्धीमय होणार आहे। मग आता सेवा कशी करायची, चला तर जाणून घेऊ। मंडळी, सर्वप्रथम आपल्याला 7 दिवसीय पारायण करायचं आहे। आता सर्वप्रथम आपल्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम, किंवा मूर्ती असेल तरीही चालेल, दोघांपैकी काही नसेल तरीही चालेल, जे असेल त्याची आता आपल्याला मांडणी करायची आहे। आता तुमच्याकडे जर जागा असेल तर मांडणी करा, नाही तर तुम्ही अगदी तुमचं देवघर आहे त्याच्या समोर देखील बसून या स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात। आता तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे पण तुमच्याकडे पोथी नाही तर तुमच्या आजूबाजूला जिथेही स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल किंवा केंद्र असेल तिथे तुम्हाला ही जी पोथी आहे ती मिळून जाणार आहे। तिथून तुम्हाला ती पोथी आधी घेऊन यायची आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशीपासून जे पारायण सुरू करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर तुमची देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला आता जे मी आधीच सांगितलं जागा असेल तर तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे, तिथली खालची जागा पुसून चौरंग त्यावर ठेवायचा आहे। पिवळ्या रंगाचं, लाल रंगाचं वस्त्र त्यावर अंथरायचं आहे। महाराजांचा फोटो असेल महाराजांचा फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता। वेळ असेल तर पौमान सूक्त, अथर्व शीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त याचा देखील तुम्ही अभिषेक करू शकतात। तुमच्याकडे जसा वेळ असेल तसं तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर मी अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने पूजा मांडणी करून घेतली आहे। कारण पूजा मांडणी केल्यानंतर थोडंसं मनालाही प्रसन्न वाटतं। पण तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही पूजा मांडली नाही तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला एक 7 दिवस देवाजवळ दिवा लावायचा आहे। आता तुम्ही जेव्हा पोथी वाचणार आहात, पारायण करणार आहात तोपर्यंत दिवा राहिला तरीही चालेल किंवा अखंड दिवा तुम्हाला 7 दिवस लावता आला तरीही अतिशय उत्तम असणार आहे। कारण दिवा लावल्याने आपल्या जीवनातील अनेक दुःख, दारिद्र्य नष्ट होत असतात। अगदी त्या तेल जसं जसं जळतं तसे आपल्या आयुष्यातील सुद्धा दुःख जळून जात असतात। मग त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही 7 दिवसीय जो अखंड दिवा आहे तो लावू शकतात। त्यानंतर आपल्याला महाराजांची मूर्ती आहे त्याचा मी अभिषेक करून घेतला आहे। आता त्यानंतर माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे, आता मी ती वाचायला सुरुवात करणार आहे। पण मंडळी, माझी एक इच्छा आहे
ती पूर्ण व्हावी यासाठी मी महाराजांची जी सेवा आहे ती संकल्पयुक्त करणार आहे। तुम्ही कोणतीही सेवा करा, पण सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्त करा, बघा तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण होईल। आता शक्य झाल्यास तुम्ही या 7 दिवशीमध्ये जो कलश आहे तो देखील स्थापन करू शकतात। मग कलश कसा स्थापन करावा, तर महाराजांची मूर्ती इथं मांडली आहे, मी फोटो ठेवला आहे, त्यानंतर थोडेसे खाली तांदूळ टाकले, त्यानंतर एक कलश घेतला, कलशामध्ये पाणी टाकलं, सुपारी, नाणं, फूल टाकलं आणि त्यानंतर नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं 7 टाकले, त्यावर कलश ठेवला, कलशाला हळदी कुंकू अर्पण केलं आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा फळं किंवा मिठाई ती सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर मी परत हळदी कुंकू अर्पण केलं, सगळ्यांना नमस्कार केला, दिवे लावले आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला संकल्प करायचा। मग संकल्प कसा करायचा, तर उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पळीभर, त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे आणि माझं नाव तृप्ती, गोत्र काश्यप्य, आजची तिथी जी आहे, आजचा वार जो आहे आणि यासाठी मी जो स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे हे मी कशासाठी करत आहेत ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे। सांगितल्यानंतर परत हातातलं पाणी जे आहे ते तामणात सोडायचं, परत 2 पळी पाणी हातात घ्यायचं, परत तामणात सोडायचं, तामण साईडला उचलून ठेवायचं, त्यानंतर तामणातलं पाणी कोणत्याही झाडाला टाकायचं, खाली टाकायचं नाही। त्यानंतर परत महाराजांना नमस्कार करायचा आहे, हात जोडायचा आहे आणि परत तुमची काय इच्छा आहे ती सांगायची आहे। आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। मग या पोथीमध्ये 1 ते 21 अध्याय आहे। आता अनेक जण एका बैठकीमध्ये अगदी पाऊण तासामध्ये पूर्ण पारायण वाचन करतात, मला सुद्धा पाऊण तास लागतो, मी एक पारायण पाऊण तासामध्ये पूर्ण करते। आता तुम्ही प्रथम वाचत असाल, तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी क्रमशः 3-3 अध्याय वाचू शकतात। मग तुम्ही सकाळी 3, दुपारी 3, संध्याकाळी 3, तुम्हाला जसंही शक्य असेल, जसाही वेळ तुमच्याकडे असेल तसं तुम्ही वाचा। मी तुम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही 7 दिवसांमध्ये 7 पारायण करा, तुमच्याकडून जसा वेळ आहे, जसा तुम्हाला टाइम आहे तसं तुम्ही करा, मी तुम्हाला फोर्स करत नाही। आता यानंतर तुम्हाला जे पारायण आहे ते सुरू करायचं आहे। पारायण सुरू करताना किंवा जी पोथी आहे ती वाचताना मोठ्याने वाचू नका, अगदी सावकाश वाचा, तुम्हाला सुद्धा कळेल की या पोथीमध्ये काय आहे। मोठ्याने वाचल्यानंतर आपल्याला कळणार नाही, उच्चार स्पष्ट करा, पोथी अगदी जे शब्द आहे ते अगदी अवघड नाही, सहज आपल्याला वाचता येईल असे शब्द आहे। यानंतर पारायण करताना चुकूनही कोणाशी बोलू नका, मोठ्यांना ओरडू नका, मुलांना ओरडू नका, यासोबत सगळ्यात महत्त्वाचं फोनवर बोलू नका, फोन सध्या थोडा अर्धा-1 तास साईडला ठेवा। अशा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहे। आता 7 दिवस ही पूजा अशीच ठेवायची का, तुमच्याकडे जागा असेल तर 7 दिवस ही पूजा अशीच ठेवायची आहे, कारण पूजा मांडल्याने आपल्याला सुद्धा एक प्रसन्न वाटतं, एक नवचैतन्य आपल्या घरामध्ये येतं, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते। मग रोज आपल्याला तिथल्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे, जी आपण रांगोळी काढली आहे ती रांगोळी रोज पुसून घ्यायची आहे, त्यानंतर दुसरी रांगोळी काढायची आहे। नैवेद्य म्हणून महाराजांना आपण 7 दिवस काहीतरी नैवेद्य दाखवू शकतो, गोडाधोडाचा किंवा तुम्ही काही घरात तयार केला असेल तो सुद्धा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 7 दिवसीय श्री स्वामी समर्थ महाराजांचं वेळ नसताना वेळ काढून पारायण करत आहात। मग काही नियम आहेत का, तर बघा, तुम्ही जर पुत्रप्राप्तीसाठी यासोबत पुत्री प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर शक्यतो जे ब्रह्मचर्य आहे ते पाळण्याची गरज नाही। शक्य झाल्यास या 7 दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकतात। त्यानंतर कांदा लसूण शक्यतो टाळावे, पर अन्न आहे ते खाण्यास सक्त मनाई आहे, कारण तुम्हाला वेळ नसताना तुम्ही 7 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहात आणि पारायण करताना तुम्ही पर अन्न चुकूनही घेऊ नका। बाहेर असाल, कामानिमित्त बाहेर खावंसं वाटत असेल, खावं लागत असेल तर तुम्ही पैसे देऊन खाऊ शकतात, पैसे देऊन खाण्यास आपल्याला कोणताही पाप आहे ते लागत नाही। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, अपशब्द कुणाला बोलू नका, शक्यतो तुम्ही 7 दिवसीय संकल्पयुक्त पारायण करत आहात त्यामध्ये चुकूनही खंड येऊ देऊ नका। काही बाहेर गावी जायचं असेल तर सकाळी वाचन करून जा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याला जेव्हा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू करणार आहात त्यावेळेस आपल्याला एकच वेळ ठरवायची आहे, म्हणजे सकाळी तुम्ही जर 7ला पहिल्या दिवशी सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी सुद्धा 7ला करा, तिसऱ्या दिवशी सुरुवात करा। काही इमर्जन्सी असेल तर अगदी तुम्ही दुपारी सकाळी संध्याकाळी कधीतरी वाचून घेणार आहात, पण काही कामानिमित्त गावाला जायचं आहे, बाहेर जायचं आहे, शक्यतो 3 दिवसात किंवा 7 दिवसात जे पारायण आहे ते पूर्ण करा। आता अचानक सुतक पडलं किंवा बाळ झालं तर तुम्ही घरात कुणाचं बाळ झालं असेल तर तुम्ही घरातील जे मुलं आहे मुलगी आहे त्यांच्याकडून वाचन करू शकतात, पण जर सुतक पडलं असेल तर तुम्हाला जे पारायण आहे ते तसंच थांबवावं लागणार आहे। आणि घरातील जर व्यक्ती असेल तर 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर आपल्या जे पारायण आहे त्या पारायणाची सांगता करायची आहे। आता 7व्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही या
श्री स्वामी चरित्र सारामृताची जे पारायण आहे त्याची समाप्ती करू शकतात। मग समाप्ती करताना तुम्हाला महाराजांना नैवेद्य करायचं आहे। आता महाराजांना नैवेद्य अगदी भाजी पोळी देखील चालेल, पण महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे। यासोबत महाराजांना बेसनाचे लाडू सुद्धा प्रिय आहे। यासोबत महाराजांना कांद्याची भजी प्रिय आहे। तुमच्याकडून जे होईल ते करा, मी तुम्हाला आग्रह करत नाही। करता आणि करविता तो आहे, त्यांच्या मनात जर असेल तर तुमच्याकडून ते नक्कीच नैवेद्य करून घेतील। अगदी शक्यतो तुम्ही भाजी भाकरी जरी केली ती सुद्धा तुम्ही महाराजांना दाखवली किंवा नैवेद्य दिला तरीही चालणार आहे। या दिवशी शक्य झाल्यास एखादं ब्राह्मण सुहासिनी जेवू घाला, शक्य झाल्यास या दिवशी शक्य झाल्यास जे गोरगरीब आहे त्यांना अन्नदान करा। यासोबत न चुकता या दिवशी दत्त महाराजांच्या मठात, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात केंद्रात तुम्हाला जाणं झालं तर नक्की अवश्य या दिवशी दर्शनाला जा। आणि या दिवशी न चुकता तुम्ही जर दत्त महाराजांच्या मंदिरात जात असाल तर पिवळ्या रंगाची जी फळं आहे, केळी, यासोबत पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून घेऊन जा, कारण दत्त महाराजांना हे अतिशय प्रिय आहे। बघा, अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। अगदी 7 दिवसीय तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती 100% पूर्ण होणार आहे। आणि या 7 दिवसामध्ये तुम्हाला साक्षात दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देऊन जाणार आहेत। कोणतीही इच्छा असू द्या, कितीही अडचणी असू द्या, या सर्व अडचणीवर तुमची मात होणार आहे। अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा आहे। झालेली सेवा महाराजांचरणी अर्पण करते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा। तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।